नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण दाखवणार आहोत अमेरिकेत होणारे गणपती बाप्पाचे विसर्जन। एकत्र येऊन आरती केली जाते। सुखकर्ता दुःखहर्ताच्या गजराने वातावरण भक्तिमय होतं। इथे सगळे मराठी, हिंदी आणि विविध भारतीय समुदाय एकत्र येऊन गणपतीची आरती करतात। त्यामुळे परदेशातही भारताची आठवण ताजी होते। जसं आपल्या महाराष्ट्रात ढोल ताशा लेझिमच्या तालावर मिरवणूक निघते, तसंच इथे अमेरिकेत सुद्धा मराठी मंडळ मिळून विसर्जनाची रॅली काढतात। ढोलाचा गजर, लेझिमची लय आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष हे सगळं बघताना अगदी नागपूर, पुणे, मुंबईत आहोत असं वाटतं। भारतामध्ये जशी मोठ्या दणक्यात विसर्जन मिरवणूक निघते, तशीच इथेही मराठी मंडळ एकत्र येऊन रॅली काढतात। ढोल ताशाच्या नादात, लेझिमच्या तालावर सगळे नाचत असतात। मात्र अमेरिकेत पोलिसांकडून साऊंड लिमिट ठेवलेली असते, म्हणजे ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाज करता येत नाही। इथे प्रत्येक विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी परमिट घ्यावा लागतो। मिरवणुकीचा मार्ग, वेळ, किती ढोल वाजवायचे हे सगळं आधीपासून नियमानुसार ठरवलेलं असतं। पाण्यात प्रत्यक्ष मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी मिळत नाही, म्हणून बहुतेक वेळा आर्टिफिशियल टँक आणि इको फ्रेंडली विसर्जन केलं जातं। गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणजे शेवट नाही, तर पुन्हा भेटायचं वचन आहे। आम्ही परदेशात राहूनही ही परंपरा जपतो आहोत, हेच आपल्या संस्कृतीचं बळ आहे। इथे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करतात, ज्यामुळे श्रद्धा आणि जबाबदारी दोन्हीही जपल्या जाते।
तर मित्रांनो, हे होतं अमेरिकेतील गणपती विसर्जन. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक यू.